योगी पाटील सर सेमीफायनल नंबर 2 आणि काय चित्त थरारक सामना तुम्हाला बघायला मिळाला. हा खेळ क्रिकेटचा मित्र हो. या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण असतं. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर फायनल मध्ये स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ संघानं आता बाजी मारलेली आहे. फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन ज्या वेळेला पहिलं पर्व झालं होतं रबर बॉलचं तेही मकरंद स्मृती मुठवळनंच जिंकलं होतं आणि लागोपाठ दुसऱ्या पर्वामध्ये योगी सर ते फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. क्या बात आहे. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट दूसरा सामना सेमीफायनलचा तुम्हाला बघायला मिळेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संतोषजी काकडे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला बघायला मिळेल तो अर्थातच सौमिक केबल नेटवर्क अनंता केने यांचा संघ. चॅम्पियन ट्रॉफी 2025 हे पर्व तुम्ही पाहतात आणि सन्माननीय पोलीस पाटील मुठवळ गावचे आणि सुप्रसिद्ध उद्योगपती तथा स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळचे पुरस्कर्ते उत्तम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सोबतच तुम्ही पाहतात रणजित पाटील युवा उद्योजक आपलंही मनपूर्वक स्वागत. सोपानजी तिस्कर एस स्पोर्ट्सचे ऑनर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि सन्मान्य कुमार रणधवी आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि सध्या फ्रेम हे बघा ऑन स्क्रीन दाखवलं जातं. हे सर्व मित्र यार आज क्रिकेटमुळे एकत्रित आले. ही दोस्ती तुटायची नाही. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. 7 स्टार प्रेझेंट आणि ALPL सीझन 2 चे सिरीज मॅन रणजित पाटीलला देखील तुम्ही पाहताय. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी बॅट आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. ती सोपानजी तिस्कर यांच्या वतीनं स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि कुमार जयस्वाल आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल किरण पाटीलचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. धमाका ब्लास्ट सिक्सर. यावेळेला शरीरावर येणारा बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल किरण समोर इन स्विंगर. आता थोडस बदल करण्यात आलेला. किरणच्या सोबतीला विनोद बजागीला तुम्ही बघतात. पहिल्या मॅच मध्ये विनोद बजागीचा क्रमांक भरपूर खाली होता. आपण पाहिलं तर जवळपास 6व्या नंबरवर आला होता. त्यामध्ये देवेन भांबरे देखील आलेले आहेत. आता मला वाटतं की मुठवल अर्धा गाव इथे जमा होईल. फायनल मध्ये संघ पोहोचलेला निघालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार सुनील. हो हो यावेळेला पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर बॅटर्सची नजर आहे ना ती थोडीशी आपण विचार केला तर बॉल पासून हटत असते आणि प्रॉपर मिडल करणं तेव्हा कठीण होतं. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावांनी स्कोर 9 या आकड्यावर. सन्मान्य तुकाराम भोईर, दिलीप पाटील, शरद पाटील आणि बंटी पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपले मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. सुनील पुढचा बॉल. विनोद समोर बॅटची वरची कडा बॉल हवेमध्ये. विकेट कीपर मोरेश्वर सुद्धा डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. सुखरूपपणे त्याने झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला.
सुनील पहिल्या मॅच मध्ये भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिला होता, परंतु कॅप्टननं पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला. सुनील त्या कॅलिबरचा खेळाडू आहे, तोही मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. विशाल पाटील आला, ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वन बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक पहिलं यावेळेला सुरू असताना रन्स तर खूप चांगले आहेत, परंतु एक विकेट गेले, ही एक महत्वाची गोष्ट सौमिक केबल नेटवर्क संघासाठी. अनंत केने पहिल्यांदाच मैदानात उतरलेत आणि पहिल्याच वर्षामध्ये चांगली कामगिरी. पुन्हा एकदा यावेळेला चांगल्या लेंथवर बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 10. विशाल स्ट्राइक एंडला. मागच्या सामन्यामध्ये विशालला देखील लो ऑर्डर मध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवलं होतं, परंतु आता इथे टॉप ऑर्डर मध्ये हो 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 आणखी एक जबरदस्त बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ, अनदर फाईन डिलिव्हरी फ्रॉम सुनील. सुनीलचा हा क्लास आहे. चर्चा आता नुकतीच झाली की पहिल्या मॅच मध्ये सुनीलनं भरपूर सारे रन्स दिल्यानंतर चर्चा सुरू होती, परंतु सुनीलकडे ती क्षमता आहे, तो अनेक मोठमोठ्या ओपनच्या स्पर्धा खेळत असतो, त्याच्यामुळे तो अनुभव त्याच्याकडे आहे आणि जरूर त्यानं या मॅच मध्ये दाखवून दिलं की पुन्हा एकदा सुनीलचा क्लास काय आहे. 10 रन्स खर्च केल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विनोद बजागेची विकेट देखील त्यानं प्राप्त केली. विशाल पाटीलला लागोपाठ 2 निर्धाव चेंडू फेकले आणि आता इथून किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला तुम्ही विशालला बघताय तर गोलंदाजी करण्यासाठी लोकल बॉय अक्षय कोळी. नांदकरचे 2 खेळाडू आपण सध्या फिल्डिंग करताना पाहतोय. एक आता गोलंदाजीसाठी अक्षय आले आणि विकेट किपर मोरेश्वर आहे. स्ट्राइक एंडला किरण पाटील. सावध एक्सप्रेस. हो 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 व्हाट अ शॉट, जबरदस्त फॉलो थ्रू, लॉफ्ट केला, लॉंग ऑनच्या पलीकडे बॉल विसावला जातोय. षटकार. काय फॉलो थ्रू होता, लाजवाब, सुपर टायमिंग, प्युअर क्लास. किरण पाटीलचा जलवा. सिक्सर. मी पहिल्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला होता की ज्या वेळेला किरण व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी जातो त्यावेळेला किरण पाटील फलंदाजीसाठी 9व्या ते 10व्या क्रमांकावर येतो, परंतु एखाद्या पॅकरनं जर आमने लोणार बेल्ट मध्ये किरणची बॅटिंग बघितली ना तर त्याला ऑलराऊंडर म्हणून तो त्याच्या टीम मध्ये घेईल. एवढा क्लास त्याच्या बॅटिंग मध्ये. तुम्ही टेनिसचाही क्रिकेट त्याचं बघा, पॉवर प्ले मध्ये अक्षरशः गोलंदाजांना घाम फोडतो असा तंत्रशुद्ध बॅटर आहे. आणि आता या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी करत असताना अक्षय कोळी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड, पुन्हा समोर उडवला बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. आणखी एक षटकार. फलंदाजी जबरदस्त करतोय आणि जसे षटकार येतात रामकृष्ण काकडे 2x मध्ये हसतात. सोपानजी तिसकर त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. आमच्यासाठी त्यांनी बॅट आता नुकतीच जाहीर केलेली आहे. एसए ब्रँड जो सध्या महाराष्ट्र पूर्ण भारतभर ज्या ब्रँडचा बोलबाला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 23. 23 रन्स. लागोपाठ 2 षटकार आल्यानंतर थोडासा दबाव आता गोलंदाजावरती बघायला मिळाला. थोडा बाहेर बॉल टाकला. नेक्स्ट बॉल अक्षय कोळी, राईट आर्म ओव्हर द विकेट. किरण पाटील नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. त्या वादळाला थांबवावं लागेल सौमिक केबल नेटवर्कला मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी, परंतु त्याला थांबवणं मुश्किल नाही नामुमकिन अशी बॅटिंग आता मैदानात करतोय किरण पाटीलच्या बॅट मधून. लागोपाठ तिसरा सिक्सर.
4 षटकार मारलेत परंतु लागोपाठ 3 सिक्सर आणि तेही अक्षय कोळी समोर आणि किरण पाटीलचे मला वाटतं फॅन मैदानामध्ये आलेले आहेत. क्या बात आहे ही फॅन फॉलोविंग. आणि बघा त्या ठिकाणी आपण पाहतो की सध्या ट्रेंड सुरू आहे की कोणी एखादा चाहता मैदानाच्या आतमध्ये जाऊन पैसे उडवत असतो, परंतु त्यांचंही मी कौतुक करेन, त्यांनी पैसे हातामध्ये जाऊन दिले. लक्ष्मीचा आदर करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. व्हेरी गुड. त्यांच्या मनाला वाटलं की किरण खूप चांगला खेळतोय, त्यांनी मैदानात गेले, पैसे न उडवले परंतु पैसे त्याचे हातात घेऊन गेले आणि एक चांगली बाब त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. किरण पाटील देखील ते स्वीकारले. बक्षीस स्वरूपी जी काही रक्कम असेल प्रेमापोटी प्रेक्षक येत असतात. क्रिकेट हा खेळच तसा आहे की सर्वांना हवा हवासा वाटणारा खेळ आहे, सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे, सर्वांनाच आकर्षित करणारा खेळ आहे आणि या बेल्ट मध्ये क्रिकेटला खूप प्रेम दिलं जातं. ओ यावेळेला मिस्टामिंग विकेट मिळेल का? स्वतः गोलंदाज धावतोय, बॉलवर पोहोचतोय आणि झेल पकडलाय. अफलातून झेल अक्षय कोहलीनं पकडलाय. किरण पाटीलला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. लागोपाठ 3 सिक्सर आले होते. मला असं वाटतं की किरणनं थोडंसं आता संयमी खेळ दाखवणं गरजेचं होतं, थोडंसं थांबणं गरजेचं होता का, तीही चर्चा सुरू आहे. कारण अजूनही दुसरंच षटक सुरू आहे, 6 षटकांची मॅच आहे, परंतु त्यानं देखील संयम गमावला. तो पुन्हा मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि तिथे किरण पाटील आउट होतोय. मोठा धक्का लागला. एक फास्टेस्ट इनिंग, 6 बॉलमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार होते. अक्षय कोळीनं अखेर पलटवार केला. 3 सिक्सर जरूर आले परंतु विकेट त्यानं मिळवून दिली आहे. नवीन बॅटर प्रतीक वाकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या सामन्यामध्ये प्रतीक वाकडे सामनावीर ठरला होता. खूप चांगला अष्टपैलू खेळ साकारणारा अक्षय कोळी राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. आता प्रतीक आणि विशालला इथून जबाबदारीने खेळ साकारावा लागेल. एका धावेने स्कोर पुढे सरकलेला आपण पाहतोय. 30 आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. सेमीफायनल नंबर 2 दुसरा सेमीफायनलचा सामना आपण सध्या तरी बघतोय आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली मुठवलच्या विरोधात खांडवल, जिथे मुठवल संघानं बाजी मारली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो यावेळेला पुन्हा आतमध्ये येणारा बॉल होता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे बॉल येतोय. एकच जाव. सिंगल न स्कोर पुढे जरूर नेलं जाते, परंतु इथून बघा मागच्या सामन्याचा आपण विचार केला ना, किरण जसा आउट होतो ना की तसा बॅटिंग मध्ये थोडीशी आपण कमकुवत पाहतो ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 31 रन्स. धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मानवर येतोय. 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा कॅप्टनने त्याला इन्व्हाइट केलेला आहे. ओव्हर द विकेट समोर विशाल स्ट्राइक एंडला तुम्हाला बघायला मिळतोय. सुनीलचा बाउन्सर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, मिळेल एक एक्स्ट्रा धाव.
स्कोर एका धावेने 32 आकड्यावरती आता आपल्याला बघायला मिळालं. 7 स्टार सध्या एन्जॉय करतात आणि आमच्या सातही सिताऱ्यांनी या विभागासाठी एक नवीन व्यासपीठ तयार केलेलं आहे. क्रिकेट या खेळासाठी आपण जर विचार केला तर नेहमीच एक पाऊल पुढे. हो, थोडासा खाली राहणारा बॉल, पहिला बॉल अतिरिक्त बाउन्स, दुसरा बॉल खाली राहणारा अनएक्सपेक्टेड. विशाल पाटील फ्रॉम मुठवल. कोण पोहोचणार फायनल मध्ये? मुठवल संघाच्या विरुद्ध कोण खेळेल चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची फायनल? सुनील, पहिल्या ओव्हर मध्ये सुनीलला विकेट मिळाली आणि 10 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. विनोद बजागीला त्यानं आउट केलं होतं. खूप चांगलं तंत्र या गोलंदाजाकडे, खूप चांगला खेळ आपण त्याच्या माध्यमातून सातत्याने बघत आलेलो आहोत. तो समोर विशाल आहे. यावेळेला पुन्हा एकदा विथ बाउन्स फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग पंचांना जर संधी असती झेल घेण्याची तर जरूर मला वाटतं दिनेश भांबरे यांनी घेतली असती. तेही एक चांगले क्रिकेटर आहेत दिनेश भांबरे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या क्षेत्रामध्ये येत असताना प्रत्येकी जण, मग अंपायर असतील, कॉमेंटेटर्स असतील, जे क्रिकेट खेळूनच आलेले असतील, येत असतात. आपण दिनेश भांबरे यांना पाहिलं, त्यानंतर राजेंद्र पाटील. परंतु मी तुम्हाला सांगेन की मी कुठल्या प्रकारचा खेळ न करता समालोचन क्षेत्रामध्ये आलो. योगेश पाटील यांचा इतिहास मला माहिती नाही, तोही शेअर करेन मी. धाव त्या ठिकाणी मिळाली फाईटच्या स्वरूपामध्ये. येस, and finally come back. Rocky Dikarkar is back now. पस्तीस धावा, 35 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. चला, वेळ जास्त होत आहे. विनंती असेल सौमिक केबल नेटवर्क कृपया. हो हो हो, यावेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा, 36 रन्स. बॉल राईट अबाउट द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन द लेग स्टंप. सातत्याने लेग स्टंपच्या बाहेर प्रतीक वाकडे समोर गोलंदाजी राहिली आणि 2 लागोपाठ अवांतर धावा या ठिकाणी खर्च केले. सुनील या ओव्हर मध्ये खूप जास्त बॉल टाकताना दिसले. 3 वाईट बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि धावसंख्या धावफलकावरती 37-37. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना चांगल्या धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळाल्यात. यावेळेला फुल टॉस होता, टर्न केला, बॉल येतो बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण देखील केल्यात. प्रतीक वाकडे या 2 धावांच्या मदतीने स्वतः 3 आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि संघाची धावसंख्या झाली आहे 39. हेलिकॉप्टर प्रतीक वाकडेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. ग्रेट शॉट. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो थेट लँड होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. फटका, क्रॅकिंग स्ट्रोक. हो,
लेंथ बॉल, जबरदस्त ब्युटिफुल लेंथ हिअर आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा मोहत असताना बॉल बाहेर निघाला, हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा केस समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 45 धावा. 15च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. चांगली टोटल आहे सध्या स्कोर कार्ड वरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॉलिंग अटॅकचा आपण विचार केला तर प्रतीक वाकडेची 2 षटक, किरण पाटीलची 2 षटक, ही 4 षटक आहेत ना, ती 4 षटक सौम्यक केबल नेटवर्क भावाले टीमची परीक्षा घेऊ शकतात. परंतु हेही विसरून चालणार नाही मयूर तरे देखील आहे. मयूर तरेला कसं विसरून चालेल, परंतु हेही विसरून चालणार नाही की मोरेश्वर सुतार सारखा एक तंत्रशुद्ध खेळाडू आहे. त्यानंतर आदित्य वाकडे, त्यानंतर दीपेनला तुम्ही मागच्या मॅच मध्ये बघितलं, अक्षय कोळे आहे, भन्नाट सागर आहे, त्यानंतर ऋतिकला तुम्ही पाहतायत. बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे, हेही विसरून चालणार नाहीये. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. गोलंदाजी करण्यासाठी वेळेकर, विशाल समोर थोडासा खाली राहणारा बॉल, डॉट बॉल. विशाल भरपूर स्ट्रगल करताना दिसलाय, चाच पळतोय. आतापर्यंत 5 चेंडूतून निर्धाव खेळलाय. हर्षद वेलेकर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. लेंथ कमालीची आहे. या खेळाडूला मी मागच्या वर्षापासून पाहतोय. दैवत वेलेकर यांचे ते छोटे बंधू राज आहेत. मागच्या वर्षापासून या खेळाडूचा फॉर्म, कन्सिस्टन्सी, सातत्य, या खेळाडूनं खूप चांगलं तंत्र दाखवले गोलंदाजीमध्ये, इताडे संघासाठी आणि त्याच्या फ्रँचायझी साठी देखील. या वेळेला पूल केला, पूलचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव तर इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रतीक वाकडे कुठेतरी आता स्ट्राईक एंड घेण्याचाही प्रयत्न करत असेल, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या मी म्हणेल खूप चांगली आहे, परंतु डॉट बॉल पर्सेंटेज, डॉट बॉल खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळाले, त्या कुठेतरी कमी करावे लागतील. हो, इथे पुन्हा स्विंग केला, परंतु ज्या ठिकाणी जास्त गवत वाढलेलं मैदानात त्याच ठिकाणी बॉल लँड झाला आणि त्याच्याच मुळे तो अडला. आता धावबादची संधी असेल आणि फलंदाज मात्र रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय आउट. आणि अखेर विशालचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या 48 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तेजस पाटील, मुठवलचा एक खेळाडू बाद झाला. आता नवीन येणारा खेळाडू देखील मुठवल गावालाच बिलॉंग करतोय. तेजस मैदानाच्या आतमध्ये 48 धावा धावफलकावरती आहेत. परंतु मुठवलच्या विरुद्ध फायनलला कोण पोहोचणार, हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे. प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथून ही स्पर्धा, आणि ग्रामीण भागात मध्ये बरीचशी कमी गाव आहेत की ज्या गावांना अशा प्रकारचं सुसज्ज मैदान लाभलेलं आहे. नांदकर वासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की प्रत्येक वेळेला ते मैदान उपलब्ध करून देत असतात. कित्येक स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण होताना बघितलेल्या आहेत. हो, लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप, अनदर विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गोलंदाज हर्षद वेलेकरनं. हा क्लास आहे या गोलंदाजाचा. त्याचा क्रमांक कितवा आहे ते त्याला माहिती नाहीये, त्याचं काम काय आहे तेच त्याला माहिती आहे. गुड कॅप्टनशिप. आता कर्णधार आदित्यचं देखील कौतुक करेन. हर्षदला त्यानं महत्वाच्या वेळेला गोलंदाजीसाठी आणलं, कारण असं वाटलं होतं की अक्षय कोहली कंटिन्यू येणार, परंतु हर्षदकडे हे षटक देणं किती गरजेचं होतं, या गोष्टी सर्व तुम्हाला डोक्यामध्ये तुमच्या सुरू असणं गरजेचं आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती 48 असताना 2 विकेट आता लागोपाठ गेलेले आहेत, म्हणजे एकूण 4 धक्के लागलेले आहेत ते बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 आमने पडाला. हॅट्रिकची संधी आहे या स्पर्धेमध्ये. एक अर्धशतक बघायला मिळालंय, परंतु विकेटची हॅट्रिक आतापर्यंत बघायला मिळाली नाहीये. लागोपाठ 3 सिक्सर देखील, यस, एक रनआउट आहे. या वेळेला टीम हॅट्रिक होऊ शकते का, परंतु नाहीये. ज्याची संधी होती, बॉल मात्र फ्लाय स्लिप मधून निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अखेर 52 या आकड्यावरती. कमालीची गोलंदाजी हर्षद वेलेकरची. फक्त 7 धावा आपल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या, आणि किती डिसिप्लिन बॉलिंग आहे बघा. अॅक्युरसी आहे, एकही त्याने एक्स्ट्रा बॉल टाकलेला नाहीये, हे महत्वाचं आहे.
तुम्ही एक्स्ट्रा गोलंदाजी, एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धावा खर्च करू नका. डिसिप्लिन, डिसेंट गोलंदाजी तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला तुम्हाला यश मिळणार. ॲक्युरसी महत्वाची आहे. भले तुमचा वेग कमी असेल परंतु तुमचा टप्पा, तुमची दिशा नियंत्रित असणं गरजेचे आहे. क्रिकेट हा खेळ पूर्ण नियोजनाचा आहे. प्लॅनिंग करा, प्लॅनिंगला एक्झिक्यूट करा, तेव्हाच तुम्ही सक्सेस व्हाल. नियोजनाचा, प्लॅनिंगचा खेळ नसेल तर आज कोणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट जाऊन खेळला असता. सातत्य टिकवणं, कन्सिस्टंटली परफॉर्म करणं फार कठीण असतं या खेळामध्ये. बघायला जेवढं सोपं आहे तेवढं मैदानामध्ये उतरल्यानंतर कळतं. पायाखालची जमीन स्थिर राहत नसते. थरथर थरथर पाय कापत असतात प्रेशर सिच्युएशनला. मागचाच सामना तुम्ही बघा, जय शेलारच्या मनामध्ये काय सुरू असेल ते त्यालाच माहिती. ज्या वेळेला 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या होत्या. आदित्य टीमचा कॅप्टन आला आणि आदित्य समोर प्रतीक वाकडे. 2 वाकडे, कोणाच्या वाकड्यात कोणी शिरू नका असंच उत्तर मिळेल. प्रतीकने आता सांगितलं फ्लिक करत असताना चौकार. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 56. अब तक 56. आणि 56 झाल्यानंतर रामकृष्ण काकडे जरा जास्तच खुश झालेले. 2x मध्ये त्यांचा आता 4x मध्ये हसू आपल्याला बघायला मिळतोय. कारण कसं आहे की त्याला माहिती आहे की त्याच्याकडे बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 56 झाली. चला वेळ जास्त घेऊ नका. आदित्य आपण कृपया विनंती करतो, राऊंड द विकेट. चांगला बॉल, स्विंग अँड मिस, अगदी सरळ राहिला हा बॉल. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. वेलकम लखन पाटील, आपले स्वागत 7 स्टार कमिटी मेंबर. लोणावल्यावरून सरळ आता मैदानाकडे त्यांची पावलं वळली आणि पुन्हा एकदा चांगला बॉल. खोलवा टप्प्याचा हा देखील चेंडू होता. आणखी एक निर्धाव येतोय. लागोपाठ 2 चेंडू डॉट बघायला मिळाले. धावसंख्या स्थिर आहे 56. आदित्य वाकडेनं कमाल केली आहे. प्रतीक आणि आदित्य एकाच गावामधून दोघेही खेळाडू ग्रामीणचं क्रिकेट खेळत असतात, एकाच मैदानावर सराव करत असतात. परंतु आज एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना प्रतीकनं चौकार मारला आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आदित्य वाकडेचे 2 निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाले. तू मैं ऊपर नीचे सब देखने मिलेगा. फ्लिक केला पुन्हा एकदा. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. षटकार आला. पुढचा बॉल आदित्य. हो, यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे सहजगत्या मिळेल. दुसरी धाव मिळेल का या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. क्विक डबल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. विकेट किपरच्या हातातून 2 धावा त्या ठिकाणी बॅटर कंप्लीट करतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 64 झालेल्या आहेत. फार चांगली टोटल आपल्याला बघायला मिळाली आहे. 5वं षटक इथे मार्गस्थ आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 12 धावा आदित्य वाकडेनं खर्च केल्यात. टीमचा कॅप्टन आहे. प्रतीकनं पुन्हा एकदा जबाबदारी घेतली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील प्रतीक मॅन ऑफ द मॅच राहिला होता. याही मॅच मध्ये 2 सिक्सर, 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेला आहे. जबाबदारपणा काय असतो, रिस्पॉन्सिबल खेळ काय असतो ते त्यानं पुन्हा एकदा दाखवलेला आहे. आदित्यचा षटकातील शेवटचा हा बॉल. शेवटचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला मिड विकेटला. एक धाव इथे मिळाली आहे. एकच धाव. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 65 धावा, 65 रन्स.
शेवटचे षटक शेवटचे 6 बॉल आणि ते कोणाच्या हातामध्ये दिले जातील. हर्षद वेळेकर जरूर त्यांना गोलंदाजी खूप चांगली हाताळली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील त्याला मिळाली होती आणि त्याच्याचकडे आता अंतिम ओव्हर देखील सोपवण्यात आलेली आहे. कॅप्टननं त्याच्यावर विश्वास दाखवला. बघूया आता इथून, कारण कमीत कमी धावांचं षटक त्याला टाकावं लागेल आणि इथून बॅटिंग करण्याचा आपण बॅटिंग टीमचा आपण जर विचार केला तर कैलास पाटील आणि प्रतीक वाकडेला या ओव्हरमध्ये 15 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, म्हणजे 80चं टार्गेट येईल. 64 धावा धावफलकावरती आणि 65 झाल्यात, माफ करा 65 धावा आहेत. आणि त्यात जर आपण विचार केला तर गोलंदाजाने 5 ते 6 धावांचं षटक टाकलं तर थोडाफार का होईना मोमेंटम आपल्या बाजूने येईल. पासष्ट धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम षटक हर्षद वेलेकर येतोय. प्रतीक समोर हुक केलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आदित्यनं. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल, बॉल शोधतायत. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि 3 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावर धावा झाल्या 68. रन्स ऑन बोर्ड. 68 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या 3 मॅचेस 70च्या वर 75 पर्यंत धावा बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर 60 वर कुठेतरी धावा थांबत होत्या आणि आता या सेमी फायनल मध्ये पुन्हा एकदा 70च्या वर धावा जोडल्या जात आहेत. 68 धावा आतापर्यंत लागल्यात. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. समोर आता कैलास पाटील, केपी. ओ बॅटची टॉप एज, मागे येतोय बॉल. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 69 वर 69 रन्स. 7 स्टार मेंबर, आता 7ही स्टार बाळाराम मेहर मला वाटतं यांच्या हजेरी आपल्याला बघायला मिळाली नाही. मला वाटतं कोर्टामध्ये असतील रविवारी देखील. पंच करण्याचा प्रयत्न होता, जबरदस्त बॉल, डॉट बॉल, वन बाउन्स मध्ये उभचा देखील इशारा आलाय. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला पुन्हा ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर त्या ठिकाणी मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 70 रन्स ऑन बोर्ड. संतोष काकडे फॅम टीम, ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि एका बाजूला तुम्ही पाहतात अनंत केने यांचा संघ सौमिक केबल नेटवर्क. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा आपण विचार केला तर टीम मेंटॉर रामकृष्ण काकडे आहेत. बाउन्सर यावेळेला होता. नो बॉलचा इशारा देखील करण्यात आलेला आहे. 1+1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 72. पुढचा बॉल हर्षद वेळेकर. ओहो, वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी केली आहे.
डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 72, 72 रन्स. षटकातील अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 72 धावा धावफलकावरती. प्रतीक वाकडे स्ट्राईक एंडला. हा बॉल व्हाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली. स्वेर मारा. स्कोर एका धावेने पुढे सरकले धावफलकावरती 73. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि धावबादची संधी आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. शेवटच्या बॉलवर आली आहे एक धाव आणि एका धावेने धावा झाल्या धावफलकावरती 74 आणि पुन्हा 75चं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे सौमिक केबल नेटवर्क संघाच्या विरोधात. मागच्या मॅचचा विचार केला तर 4 ओव्हर मध्ये 75 धावा चेस केल्या होत्या सौमिक केबल नेटवर्कनं. परंतु आता अनंत केने हेही विसरून चालणार नाही की समोर किरण पाटीलची आर्मी आहे. लगेचच आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या फेरीमध्ये फायनल मध्ये कोण पोहोचणार हे आपल्याला नक्की बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि योगी सरांचा आवाजही तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्या अगोदर ऐकूया आपण चांगलं संगीत. डीजे जालिंदर. संजय पाटील आणि कुमार भामरे इथे उपस्थित आहेत. कुमार, आपण बाबगाव पोलीस चौकीमध्ये अर्जंट भेट द्यायची आहे. सर्व जे आपण ट्रॉफीज पाहतो या स्पर्धेसाठी ज्या सर्व आम्हाला चिराड पाटेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रुपेश डांबो सपाड यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक डेव्हलपर्सचे ते प्रोप्रायटर सुद्धा आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. त्यांच्या मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि काही क्षणानंतर त्यांचं या ठिकाणी शिबाग बनवणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जे आपण रबर बॉल पाहतो, टी जे बॉल पाहत आहोत, ते आम्हाला मुठवल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय छत्रपती शेठ भामरे यांच्या वतीने आम्हाला सर्व चेंडूचं सहकार्य लागलेलं आहे. त्यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ज्या ज्या दात्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिले त्या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सौमिक 11 भावाले, मोरेश्वर सुतार, त्याच्या सोबतीला पाहू शकाल दीपेन केणे. हा सामना आपण जर पाहिला तर आमनेपाडा विपक्ष भावाले नसून रामकृष्ण काकडे विपक्ष अनंत केणे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. परंतु उत्तम शेठ पाटील सुद्धा वाट पाहताय की माझ्या विरोधात संघ येणार कोणता, कारण पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल. बॅक टू बॅक 2
आपण जे पर्व पाहिलं पहिल्या पर्वामध्ये सुद्धा मात्र ही स्पर्धा मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने जिंकली आपल्या नावावरती केली आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मात्र त्या संघानं फायनलचं तिकीट बुक केलंय आणि पाहू शकाल सलामीची जोडी मोरेश्वर उतार स्ट्रायकिंग एंडला आणि दीपेन केणे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे परंतु किरण पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय क्वार्टरला भिवंडी सावध एक्सप्रेस एक छोट्याशा गावातून क्रिकेटला मात्र सुरुवात केली किरण पाटीलनं आणि आज जगभरामध्ये आपण पाहिलं तर भारतभर हा खेळाडू आता मात्र आपल्या नावाचा डंका वाजवतोय हो पहा किती भन्नाट वेगाने चेंडू मात्र अगदी स्किड होऊन मात्र डिगवून गेला अगदी बॉडीला स्पर्श झाला आणि त्याच पुढे पंचांचा लेग बायचा इशारा मी मगाशी म्हटलं की 75 धावा जरूर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने उभारलाय परंतु त्यामध्ये 4 षटकं फार महत्वाची आहेत किरण पाटीलची 2 षटकं आणि प्रतीक वाकडे यांची 2 षटकं या 4 षटकांमध्ये इझिली धावा जोडणं एवढं डिफिकल्ट नाहीये परंतु क्रिकेटचा खेळ आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये दीपेन काय तो खेळ साकारला विनोद आय थिंक विजय केण्याच्या विरोधात परंतु या ठिकाणी पहा पुन्हा 30 लेंथ पुन्हा चेंडू मात्र अगदी पाण्यामध्ये तिथे मात्र हाताळला आणि पाण्यामधून मात्र पुन्हा स्कीड झालाय बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र त्याच लेंथ वरती किरण पाटीलने हाताळलाय किरण पाटीलचं येणं ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी खूपच लाभदायक मित्र म्हणेन एज अ आयकॉन म्हणून आणि चांगली कॅप्टन्सी पाहिली आपण कैलास पाटीलची आज 2 केपी मात्र संघामध्ये खेळत आहेत केपी 4 किरण पाटील केपी 4 कैलास पाटील चला वेळेला महत्व द्या मित्रांनो कारण यानंतर आपल्याला अजून एक अंतिम सामना खेळवायचा आहे हो 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 काय वेग आहे वेगावरती स्वार आहे आणि आता मात्र जो आनंद आहे रामकृष्ण काकडे यांचा गगनाला मावेना कारण त्यांच्या समोर आहेत अनंता केणे एकाचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत तर एकाच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो कभी खुशी कभी गम लागोपाठचा तिसरा डॉट बॉल आय थिंक पहिल्या चेंडूवरती जरूर लेगबॅटच्या स्वरूपात मात्र धाव पूर्ण केली होती परंतु बॅटचा संपर्क अजूनही होत नाहीये तो तुम्हाला संपर्क करावा लागेल आणि अशा पद्धतीनं काय फटका केला शॉर्ट ऑफ द इव्हिनिंग असं म्हटलं तरी वावगट ठरणार नाहीये आणि शॉर्ट ऑफ टुर्नामेंट म्हटलं तरी वावगट ठरणार नाहीये दीपेन खेणे जबरदस्त पंचा फटका आणि मात्र काय सुरेख टायमिंग चेंडू पॉइंटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि षटकारानंतर पहा राखीजी दिगाडकर यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा हास्य आलंय थँक यू डीजे झालिंदर मॅन फ्रॉम नानकर परंतु दीपेन केने इज मॅन फ्रॉम भावाले आज चाचूच्या संघामध्ये तो खेळतोय आणि चाचूला आज आपल्याला नाराज करायचं नाहीये या उद्दिष्टाने दीपेन आज बरसलाय कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र षटकारांची त्यांनी भाषा बोलली आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र षटकारांची भाषा बोलणार का पहिला स्ट्रोक पॉइंटच्या दिशेनं आणि हा दुसरा स्ट्रोक वाड स्ट्रॉंग ऑन आय थिंक काउ कॉर्नरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा सिक्सर या स्ट्रोक नंतर किरण पाटील सुद्धा मात्र दीपेनला शाबासकी देईल कारण त्याच्या विरोधात असे फटके खेळणे एवढे इझिली नाहीये परंतु ते स्ट्रोक आज दीपेनच्या वतीने पाहायला मिळाले पहिली वेल होती रामकृष्ण काकडे यांची परंतु आता वेल आहे अनंत केणे यांची कारण 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नव्हती परंतु मागील 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले हा क्रिकेटचा खेळ आहे हो हो इथे मात्र पहा चोख प्रत्युत्तर परंतु चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं आय थिंक डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे परंतु बायच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती किरण पाटीलनं एक धाव खर्च केली गेली विकेटचं कॉलम पहिल्या षटकामध्ये खाली राहिलं आणि पाहू शकाल किरणच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये 14 धावा जोडल्या हे सुद्धा आपण म्हणू शकतो की चांगली सुरुवात आहे सौमिक 11 भावाली टीमची लक्ष जरूर 75 धावांचं आहे परंतु जर किरणच्या विरोधात जर अशा प्रमाणे धावा जर येत राहिल्या तर मात्र इथून सामन्याला आपल्या दिशेने घेऊन जाऊ शकतात भावालेकर हा क्रिकेटचा खेळ आहे मी
अनंताजी केणे आणि रामकृष्ण काकडेने एक सूचना देतो की कूल डाऊन मॅच अजूनही खूप शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मॅन फ्रॉम सोनाले मयूर तरे. प्रत्येकी 2 षटके मात्र या ठिकाणी थांबवली गेली. थोडस पहिल्या तर क्रमांकामध्ये चेंजेस केले गेलं. हो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे. स्टोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग सुद्धा केला परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चेंडू मात्र निघून गेला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. 15 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या म्हणजे आता 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 60 धावांची अजून आवश्यकता आहे. बरोबरीचा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही. अगदी बॅटच्या टोला स्पर्श झाला. चेंडू मात्र पाहू शकाल अगदी हो स्क्वेअर लेगकडे चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला येऊन चेंडू उतरून फेक करतील. अगदी मोनिश पाटील आहे त्या ठिकाणी, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मॅन फ्रॉम आमनेपाडा संतोष पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि मगाशी त्यांच्या वडिलांशी आमची चर्चा सुरू झाली की मोनिश पाटील चांगला खेळ साकारतोय आणि जरूर त्याला या स्पर्धेमध्ये हवी तशी संधी मिळाली नाहीये परंतु ड्रीम वर्क इज ड्रीम वर्क. चला मैदानाच्या बाहेरून कोणी कॉम्प्लिमेंट करू नका प्लीज, कारण आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. और पिच चेंडू मोरेश्वर सुद्धा चेंडूला उचललाय, हवेमध्ये खेळलाय, उंची जास्त मिळाली आणि पाहू शकाल राजकुमार पाटील याच्या डोक्यावरून चेंडू मात्र लँडिंग झालाय. मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय सुजित पाटीलच्या रूपानं. एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि मोरेशी सुद्धा आज माइंड मात्र खेळ साकारतोय, कारण या पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला. त्याच्यानंतर पाहू शकाल छोटा बॅकलिप न मात्र ते वापर केला. पंचाचा 1 4 दी ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा आलाय आणि पाहू शकाल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे चालली 23 आकड्यावरती आणि विदाउट लॉस आहे. एक जमेची बाजू असेल सौमिक 11 भावाली टीम साठी, कारण दोघांच्या बॅटमधून स्ट्रोक येत आहेत, धावा येत आहेत. मयूर पुन्हा एकदा बॅटची केडा लागली गेली. टॉपिच आणि चेंडू सरळ चालला थर्ड मॅनच्या दिशेनं, लॉंग स्टॉपच्या दिशेनं. टायमिंग प्रॉपर नाही. जर चेंडू बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला असतं आय थिंक या स्ट्रोकचं चित्र काहीतरी वेगळं असतं, रिझल्ट वेगळा असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये, धावा येत आहेत. एक्झॅक्टली सिंगल डबल असेल, अधून मधून मोठा फटका सुद्धा येतोय, कारण या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिले. एक षटकार मोरेश्वरच्या बॅटमधून तर 2 षटकार दिपेनच्या बॅटमधून आणि सामना ज्याप्रमाणे रनचे सुरू होणं गरजेचे आहे त्या अनुषंगाने मात्र धावांचा पाठलाग सुरू आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हो पुन्हा पाहू शकेल पायांची हालचाल नाही. दुर्बळ स्ट्रोक खेळायचा होता परंतु पुन्हा बॅटच्या टोला चेंडू स्पर्श लागलाय. पुन्हा विकेट किपर किरण पाटील चेंडूला उचलतोय, फेक करतोय. तत्पुरती सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. सिंगलला मात्र संघाची धावसंख्या पुढे चालली गेली. 25 धावा धावफलक्यावरती आपण पाहतो. इथून सुद्धा अजूनही 50 धावांची आवश्यकता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात खेळण्यासाठी. ओव्हर पिच होता परंतु परफेक्ट आय थिंक वाईट जॉर्कर, पायांची हालचाल झाली नाहीये त्यामुळेच चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली मयूर तरेच्या माध्यमातून आणि अखेर शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि याच्या रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद सौमिक 11 भावाले 25. येणारी अजूनही 24 चेंडू शिल्लक आणि 24 मध्ये विजयासाठी 50 धाब्यांची गरज. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा किरण पाटीलला आपण पाहतोय. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. पहिल्या स्पेलमध्ये पाहिल्या तर एकही विकेट्स प्राप्त करता आली नव्हती. 14 धावा तब्बल किरण पाटीलने खर्च केला. त्याच्या विरोधात 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. परंतु हा षटक फार महत्वाचा असेल टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. जर या ओव्हरमध्ये 10 पेक्षा अधिक धावा जर जोडल्या गेल्या किरणच्या विरोधात तर मात्र सामना कदाचित सौमिक 11 भावाले संघाच्या दिशेने जाऊ शकतो. या लाऊड अपील करण्याचा प्रयत्न क्वाड बँकसाठी आणि या स्विंगर अप. परंतु मोरेश्वर सुद्धा मी कौतुक करेन, त्याने मात्र पंचांच्या निर्णयाची मात्र त्या ठिकाणी प्रतीक्षा केलेली नाहीये, कारण त्याला ठाऊक होतं की चेंडू बॅट मध्ये संपर्क झालाय आणि पाहत त्याने डगआउट कडे मात्र वाटचाल केली आणि या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना टीम सौमिक 11 भावाले टीमला
पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. जो विकेटचा कॉलम खाली होता किरण पाटीलचा, तो कॉलम आता मात्र या ठिकाणी भरला गेला. पहिल्या स्पेल मध्ये जरूर कुठेतरी या किरण मागला ठरला, परंतु त्याची मात्र कुठेतरी भरपाई आता करण्याचा तो प्रयत्न करतोय. न्यू बॅटर एंटर होतोय मिस्टर अक्षय कोहली. जरूर आगरी कोल्यांचा सण नारळी पौर्णिमा आता नुकतंच जवळ आलेला आहे आणि मात्र हा अक्षय कोहली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय खेळण्यासाठी. पुन्हा बॅटच्या स्टिकरला चेंडू मात्र स्पर्श झाला. हायमट करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूला जाऊन उचलून पेक करतो. तत्पुरते एक हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर पहा बाकापला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावेवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल, कारण अक्षयने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र षटकारानं आपल्या डावाला सुरुवात केली होती, परंतु कुठेतरी ती इनिंग मोठी खेळण्याचा त्याचा प्रयत्न झाला नाहीये. कारण लगेच त्याने दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आपली विकेट्स गमावली, परंतु आज त्याला मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र बॅटिंग करावी लागेल. कारण मोरेश्वरनं मात्र जरूर संघाची साथ सोडलेली आहे आणि आपल्या टीमला जर एंटर करायचं असेल फायनल मध्ये तर इथून मात्र अक्षयला जास्तीत जास्त वेळ मात्र खेळपट्टीवरती काढावा लागेल. ओव्हरपिच चेंडू जरूर होता, परंतु चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पुन्हा मात्र मोनिश पाटील कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सुजित पाटील सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केलेली आहे. मॅन फ्रॉम सावध. आज या गावातील आपण विचार केला तर सावध गावातील 3 खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीनं संघटित धावसंख्या 27 वरती पोहोचली गेली. विटामिन सी घेऊन आता कोबरा पुन्हा सज्ज झालाय. ओ ऑन साइडला पुल केलाय आणि सक्सेसफुल चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल अक्षय कोहलीच्या बॅट मधून हा सिक्सर. तुझी माझ्याकडे ताकद आहे, जी माझ्याकडे गुणवत्ता आहे, त्या अनुषंगाने मी खेळ खेळण्याचा प्रयत्न करेन. या उद्देशाने आज अक्षय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा पूल केलाय. एल्युशन चांगला, रिझल्ट चांगला आलाय सोमिक 11 बाबा संघासाठी, कारण बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आवलेकरांसाठी पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र जबरदस्त फटका. गॅप मध्ये चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर कडे विशाल पाटील चेंडूवरती वेगाने झोपावतोय. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये धोका निर्माण झाला असता, परंतु शेवटच्या क्षणाला अक्षयने मात्र नाकारलं. परंतु या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव. परंतु किरण पाटीलची आपण जर 2 षटकांचा स्पेल पाहिला तर तब्बल 29 धावा खर्च केल्या. म्हणजे त्या अनुषंगाने मात्र हा स्पेल खूपच महागडा असेल टीम ग्रीष्मा 11 आमनेवाडा संघासाठी. 3 षटकांचा खेळ संपवणार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 40 धावा लागल्या गेल्या. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये थिंग 18 चेंडूमध्ये 35 धाब्यांची गरज. म्हणजे समान समान कामगिरी आतापर्यंत दोन्ही टीमची आपण या सामन्यामध्ये पाहतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. पंच तुम्हाला वॉर्न करतायत, कारण वेळ जास्त आपल्याकडे नाहीये. कारण भारतीय वेळेनुसार आपण जर पाहिलं तर तब्बल घड्याळामध्ये 5 वाजलेले आहेत आणि अजून आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. 18 चेंडू शिल्लक, 18 मध्ये 35 धाब्यांची गरज. म्हणजे इथून आता मात्र प्रत्येक वाकडे 2 षटक टाकणार की मयूरला कंटिन्यू ठेवणार, हा सुद्धा प्रश्न आता निर्माण झालेला आहे टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासमोर. परंतु मयूर सध्या तयारी करतोय. म्हणजे इथून प्रत्येक 1 षटक टाकणार, त्यात काही शंका नाहीये. आणि आता मात्र 1 षटकाचा आपण जर विचार केला तर मात्र ऑप्शन साठी आपण विचार केला तर मात्र मंथन जोशी आहेत, कैलास पाटील आहेत. परंतु हा षटक फार महत्वाचा असेल की या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल की सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. 18 चेंडू शिल्लक, 35 धाब्यांची गरज. खेळ बरोबरीचा सध्या सुरू आहे. हाय स्कोरिंग मॅच आहे. हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. आज किरण पाटील सुद्धा स्वतःवरती फार नाराज असेल. बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर चांगला प्रभाव त्याचा राहिला गेला, पण तो गोलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली नाहीये. डेड बॉल असेल, कारण पूर्ण खेळाडू सज्ज नव्हते. त्याच अनुषंगाने किरण पाटीलने मात्र तिथे कॉल केला पंचांना.
मयूर तरी थोडीशी घाई करतोय कारण त्याचं लक्ष पूर्णपणे केंद्रित नव्हतं. आउटफील्ड मध्ये हरकत नाहीये. चेंडू चांगला होता परंतु डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला असता, परंतु पंचांचा डेड बॉलचा इशारा. अजूनही 3 षटकं अजूनही बाकी आहेत. 18 चेंडू तुमच्याकडे आहेत. 18 चेंडू मध्ये 35 धावा इथून मात्र जोडल्या जाणार का? अक्षय चांगल्या रिदम मध्ये आहे. 2 षटकाराच्या साहाय्याने 14 धाव संख्येवरती तो खेळतोय आणि इथे मात्र पाहू शकाल इन कटर चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळलाय आणि पाहू शकाल डॉट बॉलनं मात्र ते सुरुवात केली. सोनाली गावाला हे 2 गोलंदाज प्राप्त झालेले आहेत. मग ओमकार वझे असेल किंवा मयूर तरे असेल, जबरदस्त कामगिरी करतायत. टेनिस क्रिकेट बॉल असेल किंवा रबर बॉल. व पुन्हा मात्र पाहू शकाल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा डॉट. प्रश्न असा पडला होता की चौथ्या ओव्हर मध्ये प्रतीक वाकडेचा मात्र वापर करणार का, परंतु कॅप्टनशिप आहे कैलास पाटीलची. कारण कंटिन्यू मयूर तरेला तिकडे मात्र बोलवलं गेलं, कारण मयूरचा पहिला स्पेल आपण पाहिलं तर चांगल्या प्रमाणे त्याने मात्र हाताला होता आणि दुसऱ्या स्पेल मध्ये सुद्धा त्याला कंटिन्यू ठेवलं गेलं. यालाच म्हणतात बेस्ट कॅप्टनशिप. ऑन साइडला पुन्हा पुल करायचं होतं, एलिव्हेशन नाहीये. चेंडू चालला मिड विकेटला राजकुमार कडून, तिथे चूक घडली गेली आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. रॉकी सर म्हटलं तर कॅप्टन जर तुमच्या संघामध्ये जर परफेक्ट असेल तर नियोजन चांगलं होत असतं. आणि त्याचमुळे RD11 किरुल संघाचा विचार जर केला तर कॅप्टन्सी हवी तशी चांगली झाली नाहीये आणि त्याचमुळे ही स्पर्धा त्यांना मात्र सोडणं भाग पडलं. सर्व विटामिन सी नव्हे तर बी घेण्यासाठी त्यांना घाई होती. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर वातावरणामध्ये सुद्धा आता चेंजेस पाहायला मिळतोय. कारण असं वाटतं की जोरानं मात्र या ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकेल आणि जर पावसाची हजेरी लागली तर आय थिंक थेट अनंत केणे आमच्या व्यासपीठावरती येऊन बसू शकतील. मयूर तरे पुन्हा एकदा ऑफ. हो पुन्हा पाहू शकाल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. विनोद बजागे आहेत थर्ड मॅनला, चेंडू मात्र त्याला बेजून चाललाय. नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. धावा येत आहेत. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती विद्यमान पोलीस पाटील, त्याचप्रमाणे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाचे सर्व उत्तम शेठ पाटील, एस स्पोर्टचे फाउंडर सोपानजी तीजकर, युवा उद्योजक मुटबलचे रणजितजी पाटील, गौरव शेठ पाटील सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि काही क्षणानंतर या ठिकाणी चिराडपाडा गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रुपेश शेठ चपाड यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7 स्टार ग्रुपच्या वतीनं ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या समोर जोडलेले आहेत. टेनिस ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पावसाची हजेरी आणि अनंत केण्यांचे हृदयाचे ठोके आता मात्र वाढले असावेत. परंतु विनंती करतोय की आपण जो रिदम प्राप्त केला तो तोडू नका. खेळ कंटिन्यू तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. मोरेश्वर सुतार जरूर मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देतोय, कारण एका बाजूला अक्षय कोहली आहे, दुसऱ्या बाजूला दीपेन केणे आहे. एकच आतापर्यंत या ठिकाणी फलंदाज गमावलेला आहे टीम सौमिक 11 भावाडे संघाने मोरेश्वरच्या रूपानं. आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. परंतु आतापर्यंत मयूरचा जो खेळ पाहिला या ठिकाणी चांगल्या प्रमाणात त्याने हाताळलाय, कारण 4 लिगल बॉल त्याने हाताळले. त्या 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. म्हणजे अजूनही 14 चेंडू हारी शिल्लक आहेत आणि त्या 14 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धाबींची आवश्यकता. तरे पुन्हा एकदा एक पाय वर उचलून बॅलन्स करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने चालला लॉंगॉनच्या दिशेनं. हो माय गॉड, येतोय बॅक टू बॅक आज चौकार भावालेकरांसाठी. आज राजकुमार पाटील यांचा सुद्धा चेंडू पाठलाग सुरू होत नाहीये. जिकडे त्याला उभे करतात तिकडे मात्र जास्तीत जास्त चेंडू जातो. आणि पहा ना, कधी कधी अशा घटना होत असतात ज्या खेळाडूकडून जास्त चुका होत्या, चेंडू सुद्धा मात्र त्याचाच कधी कधी पाठलाग करत असतो. परंतु हा कडक शॉट होता, प्रॉपर कनेक्शन. जणू का एखाद्या बंदुकीतून जेवढी वेगाने गोळी निघते तेवढ्या वेगाने अक्षयच्या बॅटमधून चौकार निघाला. आणि आता मात्र समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतोय. 13 मध्ये 25 ची गरज. जबरदस्त मॅच. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला उडवलाय आणि चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्याने या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक बॅटर अक्षय कोहलीच्या नावावरती.
होता कुठे आणि सामना आला कुठे म्हणतो ना की महाराष्ट्र होता कुठे आणि महाराष्ट्र आला कुठे अशा प्रकारे मात्र खेळ सध्या आपण पाहतोय. एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 54 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि आता मात्र 22 मध्ये 21 इथे धावा वाचवणार का ग्रीष्मा 11 आमनेपाडा की इथून 21 धावा चा जो आपण पाहतोय जी आवश्यकता आहे ती धावा इथून मात्र जोडल्या जाणार का सोमिक 11 भावाली संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. डिफेन्सचा आपण विचार केला तर सलामी आला होता त्याच्या बॅटमधून 2 षटकार पडले. किरण पाटीलच्या विरोधात ते षटकार आले 15 धावसंख्येवरती तो नाबाद आहे आणि अक्षयचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार निघाले 3 चौकार निघाले आणि वैयक्तिक 28 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. खूप मोठी पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली आणि प्रेशर सिक्वेशन मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये कौतुकास्पद कामगिरी दोघांची पाहायला मिळाली. हा षटक फार महत्वाचा असेल. पेनल्टी मग षटक 12 मध्ये 21 ची गरज. पहिला चेंडू मात्र हाताला प्रत्येक वाकडीने डॉट. 11 मध्ये आता 21 ची गरज. प्रत्येककडे 6 चेंडू आहेत. जर प्रत्येकने मात्र या ठिकाणी 6 चेंडू मध्ये कमी धावा खर्च केला तर मात्र फलंदाजांवरती प्रेशर वाढू शकेल. परंतु आज दीपेन किणे कुठल्या पद्धतीने खेळ इथे दाखवण्याचा प्रयत्न करेल. पहिला चेंडू जरूर तो बीट झालेला आहे. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली या उजव्याची चेंडू भरपूर बाहेरून चालले. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. मी नेहमीच म्हणतो की राजकारणामध्ये 1 मत, शिक्षणामध्ये 1 गुण आणि क्रिकेट खेळत असताना त्या क्रिकेटच्या खेळामध्ये 1 धाव ही फार महत्वाची असते आणि त्या धावा इथे मात्र इष्टाच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. ओ पण का अमित केला झेलोनी दाट शक्यता आहे. कैलास पाटील चेंडूकडे चाललाय. झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. नेट टू नेट फाईट टी4 टॅट ठोसा इथे देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे भावालेकरांचा. एक क्षण असं वाटलं की झेल पकडेल परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि आता मात्र ऑन साइडला झापूक झुपूक शॉट. 6 धावांसाठी येतोय षटकार. लक्षाचा पाठलाग या ठिकाणी सुरू होता आणि त्या धाबांचा पाठलाग खरंच या ठिकाणी जबरदस्त रनचे सध्या सुरू आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॅटचे काढा लागले. चेंडूला थर्डमॅनला 1 धाव धरून कंप्लीट झाली. फलंदाज स्लिप झाले परंतु आज आम्ही जिद्दीने खेळणार आहोत या स्पर्धेमध्ये. चॅम्पियन होण्यासाठी या स्पर्धेमध्ये उतरलोय आणि पाहता 2 धावा मात्र दारगडी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेच्या अनुषंगाने संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली. 1 गडी बाद 67 आणि आता विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावांची गरज आहे 8. बॉल टू रन इक्वेशन. काही सामना सध्या रंगतोय. ज्या अपोजिट संघामध्ये किरण पाटील आहे, प्रत्येक वाकडे आहे, मयूर तरी आहे, एक प्रॉपर गोलंदाजी अटॅक असताना सुद्धा मात्र या ठिकाणी 75 धावांचा पाठलाग असं वाटलं होतं की नामुमकिन आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. आज आपल्याला या ठिकाणी या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जबरदस्त या ठिकाणी सामना. पहिल्या इनिंग मध्ये रामकृष्ण काकडे यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल होती, परंतु आता अनंत किणे यांचा जो आनंद आहे तो गगनाला मावेना, कारण 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये 8 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच, पैसा वसूल सामना. एकीकडे पाहू शकाल माजी सरपंच संतोजी काकडे यांचा संघ आहे, दुसरीकडे सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंतजी किणे यांचा संघ आहे आणि या सामन्याकडे उत्तम शेठ पाटील सुद्धा टकबक डोल लावून पाहतायत की आमच्या विरुद्ध संघ कोणता येणार आणि कोणत्या संघाच्या विरुद्ध आम्ही खेळणार. परंतु
बॅक टू बॅक दुसऱ्या पर्वामध्ये मकरंद स्पोर्ट मुठबळ संघाने फायनलचं तिकीट बुक केलं हे सुद्धा एवढं सोपं नाहीये. पहिल्या पर्वामध्ये या चॅम्पियनची ट्रॉफी उचलली आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मात्र चॅम्पियनची ट्रॉफी उचलणार का, परंतु त्यासाठी अजून काही वेळ आहे. परंतु या ठिकाणी जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. 8 चेंडू शिल्लक, 8 धाब्यांची गरज प्रत्येक. पुन्हा एकदा पाहू शकाल पुन्हा बॅटची कडा चेंडूच्या दरम्यानला विनोद बजागे डीप मध्ये आहेत. एक डाव कंप्लीट. धुरीचा प्रयत्न झाला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नाकारलं गेलं आणि आता मात्र 7 मध्ये 7 धाब्यांची गरज. कोण कोणावरती करणार मात या सेमी फायनल क्रमांक 2च्या या मॅच मध्ये. चॅम्पियन ट्रॉफी सीझन 2 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नामकर इथून थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. सर्व नामकर वासियांचं मी आभार व्यक्त करतोय कारण त्यांचं सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य मिळालं आणि नेहमीच भिलत असतो. हा चेंडू फार निर्णायक असेल की या चेंडूवरती अक्षय सिंगल लावेसाठी प्रयत्न करणार की मोठा फटका खेळून मात्र अगदी विजयाच्या सभेत जाण्याचा तो प्रयत्न करणार. मोठा फटका खेळण्याचा उद्देश होता परंतु मॅचची इनर एज चेंडूचा अगदी विकेट किपरच्या दिशेनं सिंगल धाव कंप्लीट आणि याच्या व्यतिरिक्त प्रतीकचा जो एका षटकाचा स्पेल होता तो सुद्धा मात्र संपन्न झाला. प्रतीकचा स्पेल पाहिला तर तब्बल त्याने धावा खर्च केल्या 15 आणि आता 6 चेंडू मध्ये 6 धावा थांबवण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार, मंथन जोशी की कैलास पाटील, कैलास पाटील की मंथन जोशी. चला तुमच्या भावना आम्ही समजू शकतो परंतु फिल्डिंग लगेच लावून घ्या विनंती करतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून माझे सरपंच संतोषजी काकडे साहेब सुद्धा मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 6 धावा होणार का? चला स्पीडअप करूया आपण, जास्त वेळ आपण खर्च करू नका. आणि अखेर मंथनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कॅप्टन कैलास पाटील. परंतु रणनीती काय असेल की क्लोज क्षेत्ररक्षण तिथे लावले जाणार की जी रणनीती पहिल्या षटकापासून आखली होती त्याच रणनीतीच्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळणार. कारण तुम्हाला जर सामन्यामध्ये वापसी जर करायची असेल तर सिंगल डबल वरती सुद्धा तुम्हाला मात्र या ठिकाणी रोख लावावं लागेल आणि खास करून ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्ही धावा खर्च करता त्या धावसंख्येवरती तुम्हाला कुठेतरी ब्रेक लावावं लागेल. परंतु काही पार्टनरशिप पाहायला मिळाली अंडर प्रेशर. दीपेन केने आणि अक्षय कोहली कौतुकास्पद कामगिरी दोघांच्या वतीने मात्र पाहायला मिळाली. 6 मध्ये 7 ची गरज. फटका हवेत. विकेट कीपर चेंडूच्या खाली. गुड टेकन बाय सुजित पाटील आणि या ऐनवेळी विकेटचा पतन. अक्षय कोहली इज गॉन. मंथन जोशी करणार का? चला स्पीड अप करा प्लीज. की आपण म्हणू शकतो की मतदान होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं